विजेताताई मिलिंद पाटील खरं तर यांचा नामोल्लेख असलेली क्रीडा स्पर्धा सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील आपण पाहतो हे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने ठाणकेश्वर मैदान भेंडकळ उरण या ठिकाणी आपण आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आयन्स 11 बोकडविरा विपक्ष होनेश्वर बोरी अशी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील टॉस जिंकलाय होनेश्वर बोरी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला 5 षटकांची ही लढत आहे. पहिली 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत याची आपण नोंद घ्या. टायमर सेट केला जाईल. 7:40 होतात. मॅक आणि रोहन पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आयन्स 11 बोकडविरा टीम कडून खूप सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवस अगदी यशस्वीरित्या सामना आपण पाहतोय. स्पर्धा संपन्न झाली. चला मॅचला आपण सुरुवात करूया. ध्रुवित मात्र आपण पाहतोय प्रचंड वेग आणि वेगाबरोबर व्हेरिएशन देखील असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल होनेश्वर बोरी टीम कडून. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. पहिला बॉल आजच्या रात्रीतील उसळी आपल्याला पाहायला मिळते. बॉलने घेतली आणि होनेश्वर बोरी संघ तुमचा 12वा खेळाडू नाहीये. तुम्हाला पेनल्टी देण्यात येते. दोन धावांची पेनल्टी देण्यात येते. आपण मगाशी अनाउन्स केलं होतं आयोजकांच्या वतीने 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. पहिला बॉल डॉट आलाय. ध्रुवित मात्र उसळी घेतली. थोडासा शरीरापासून दूर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस खोलव्या टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला अगदी लेग स्लिप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल होत असताना धावफलकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आयन्स 11 बोकडवेरा टीमची पहिला बॉल सुंदर हाताळला होता ध्रुवित मात्र. यावेळेस कुठेतरी विकेट टू विकेट लाईन पाहायला मिळाली. लेग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण कारण मॅन्डरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय सध्या प्रगतीपथावर आहे. यावेळेस खेचून मारलाय ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल आणि बॉलला पाठवले ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार आजच्या रात्रीतील. विकेटने यावेळेस एज लागली. लेग स्लिपचा अफलातून प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. पियुष कीपरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला होता मात्र पियुषने अगदी चांगली चपळाई दाखवली आणि बॉलला करता स्टॉप केले. आणि आता लॉंग स्टॉप मध्ये चेंडू फरार झाला असता. धाव मिळाली 8 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना होनेश्वर बोरी टॉस जिंकून सध्या बॉलिंग त्यांनी स्वीकारली. शफल झाले होते आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढलाय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होत असताना झुरकस मारण्याचा प्रयत्न झाला. व्यवस्थित मिडल करता आला नाही. खरं तर हा बॉल मॅक होते स्ट्रायकिंग एंडवर. स्कोअर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. 10 धावा. पॉवर प्लेचं षटक पाहतोय. एक षटकार आला जबरदस्त रोहन पाटीलच्या बॅटमधून. ध्रुवित मात्र पुन्हा एकदा सज्ज. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतायत इम्पॅक्ट बाहेर आहे. चांगलं षटक सुंदर कमबॅक ध्रुवित मात्रेचा. पहिला षटकाचा केस समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना आयन्स 11 बोकडविरा संघ बिनबाद 10.
6 धावा खरं तर पॉवर प्ले मध्ये आल्यात. त्यामध्ये एक दमदार षटकार रोहन पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहिला. विवेक पाटील आता P2च्या षटकामध्ये पहिलं षटक 4 मिनिटं आणि 40 सेकंदामध्ये पूर्ण करण्यात आलं भुवनेश्वर बोरी टीमकडनं. स्पर्धा आपण पाहतोय अगदी शिस्तबद्ध अशी क्रीडा स्पर्धा. सरपंच चषक 2025 दिनेशजी पाटील जुगलजी गरत मुख्य आयोजकाच्या भूमिकेत. क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल दांडी गोल केली आणि पहिल्या बॉलवर विवेक पाटीलला मिळाली विकेट. फलंदाज बाद. टीमचा नवीन फलंदाज साहिल पाटील. ठाणकेश्वर मैदान भेंडगळ उरण या ठिकाणी आपण आहोत. PTC लाईव्ह च्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले गेले. त्यांचंही या तिसऱ्या रात्रीमध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र अगदी खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. खेळाडू बॉलच्या खाली येत असताना दुसरं यश विवेक पाटीलला मिळत आहे. अजून एक फलंदाज बाद. प्ले मध्ये आपण पाहिलं खरं तर खोलवा टप्प्याचा बॉल होता. कमी गतीने टाकला होता हलकासा विवेक पाटीलने आणि सरळ खेळाडूला गाठलं. जिथे अभि आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी सुंदर झेल टिपला मिड विकेटला आणि 2 बॉलवर 2 झटके विवेक पाटीलने दिलेत ते आयांश 11 बोकडविरा टीमला. आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपण पाहतोय पहिल्याच इनिंग मध्ये किंबहुना आजच्या रात्रीतील पहिल्याच मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय गोलंदाज. सुरुवात चांगली झाली होती आयांश 11 बोकडविरा टीमची आणि त्यानंतर मात्र दमदार वार केलेत. अगदी प्रखर वार करतोय विवेक पाटील. जयंत पाटील चौथ्या क्रमांकावर 2 गडी बाद झाले. स्कोर थांबलाय तो 10 वर. आणि आता थोडासा संयम इथे दाखवावा लागेल फलंदाजांना कारण अजून भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे थोडा तरी स्विंग पाहायला मिळाला मात्र भरपूरच बाहेर आउटस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे आणि विकेट हॅट्रिकची कुठेतरी संधी इथे गमावली विवेक पाटीलने. स्कोर 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. आयांश 11 बोकडविरा संघ बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र खरं तर चॉप केलं होतं बॉलला. खराब थ्रो आणि त्याचा भुर्दंड इथे खरं तर फिल्डिंग टीमला भोगावा लागतोय. 2 धावा इथे मिळत असताना आवश्यकता नव्हती. थोडासा संयम घेतला असता वेळ घेतली असती तरी चाललं असतं कारण दुसऱ्या बाजूला थोडासा दबाव तुम्ही निर्माण केला. विकेट तुम्ही प्राप्त केल्यात आणि फलंदाज थोडे दडपणामध्ये असताना अशा चुका कुठेतरी आत्मविश्वास देऊन जातील दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 13 जयंता पाटील आपण पाहतोय 2 धाव्याने स्वतःचं खातं उघडलंय. दुसरं षटक पॉवर प्लेचं विवेक पाटील हाताळत असताना आपण पाहतोय बोरी टीम कडून. यावेळेस चांगला चेंडू होता आपण पाहतोय अगदी विकेटच्या वरतून निघून गेला होता कीपरच्या हातामध्ये. यष्टिचित करण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी कुठलाही दुजोरा दिला नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. हे षटक फायद्याचं ठरलंय भुवनेश्वर बोरी टीमसाठी. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये कुठे 10 आल्या होत्या त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट त्यानंतर वाईट त्यानंतर भुईर धाव आणि त्यानंतर डॉट चेंडू. वेस्ट बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला गोलंदाजाकडनं. लॉंग वरनं बॅकअप आलंय आणि ते फलंदाज बाद होईल. नाहक बळी गमावलाय आणि अत्याव्यास नव्हे बरा
तिसरा धक्का लागत असताना आयन्स इलेव्हन बोकडविरा टीमला भरपूर पडझड करत या ओव्हरमध्ये झाली आणि आयन्स इलेव्हन बोकडविरा संघ पूर्णपणे खरं तर बॅकफुटला जात असताना सुरुवात अगदी चांगली झाली होती. दमदार 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कोणती विकेट न गमावता. मात्र विवेक पाटीलने या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 धक्के आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आली विकेट. स्कोर पुढे सरकत असताना 14 धावा 3 विकेट्स. नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि पॉवर प्ले मधील आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. चांगलं षटक भुवनेश्वर बोरी टीम साठी हाताळत असताना गोलंदाज विवेक पाटील. पंचांकडे पुन्हा अपील केली गेली. थोडासा खाली राहिला होता बॉल आणि इम्पॅक्ट बाहेर असताना लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक धाव मिळते शेवटच्या बॉलवर 2 षटकांचा अर्थात पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि आयन्स इलेव्हन बोकडविरा संघ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 15 धावा. या ओव्हरमध्ये आल्या 5 धावा 2 विकेट्स प्लस 1 रनआउट. यस, तिसऱ्या ओव्हर नंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. तर 12व्या खेळाडूला विनंती असेल दोन्ही संघाच्या की आपण तयार राहा, रेडी राहा. त्यावेळेस थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता ध्रुवीत मात्रेने आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, रडार पासून दूर, रीच पासून दूर. ध्रुवीत मात्रे आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये डॉट बॉलने केली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो 3 गडी गमावले ते आयन्स इलेव्हन बोकडविरा टीमने. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली. आता मिडल ऑर्डरवर मोठी जबाबदारी असेल धावसंख्या इथे बनवण्याची. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण समोर आहे तो भुवनेश्वर बोरी. चांगले स्टारकास्ट त्यांच्याकडे आहे बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये. त्यामुळे त्यांच्या समोर एक चांगलं तगडं आव्हान उभं करायचं तर या 2 फलंदाजांना इथे भागीदारी असावी लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय. कमी गतीने टाकला, कटरचा वापर केला, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला बॉल. जयंत पाटील आपण पाहतोय स्ट्रगल करत असताना या इनिंग मध्ये आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू तो खेळलाय. 7 चेंडूमध्ये 3 धावा. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आत्मविश्वास कुठेतरी दुरावण्यासाठी, वाढवण्यासाठी. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेचलाय. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आवाक्याच्या बाहेर बॉल, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार, चौकार. होता जयंत पाटीलचा. 4 चेंडू सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्यानंतर चौकार अतिशय महत्वाचा होता. कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आणि तो चौकार आलाय. स्कोर पुढे सरकला 19. ध्रुवीत मात्रे 2 डॉट बॉल टाकले. तिसऱ्या बॉलवर चौकार आला. सरपंच चषक 2025 चा थरार तुम्ही अनुभवताय. तिसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची. पुढचा बॉल फिंगर्स रोल केले होते आपण पाहतो ध्रुवीत मात्रेने डाऊन द लेग. पंचांनी सरळ व्हाईट बॉलची घोषणा केली. या अगोदरच्या बॉलवर असाच प्रयत्न होता मात्र तो अगदी विकेट टू विकेट लाईन होती.
3 षटकं संपलीत आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 ध्रुवीत मात्रेच्या. चांगला स्पेल 2 षटकांचा ध्रुवीत मात्रेने हाताळला. एकूण धाव संख्या आहे 3 गडी बाद 20 धावा. चला मॅचला आपण लगेच रिझ्यूम करा, ऑन करा. हेमंत ठाकूर आले चौथ्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्स सज्ज राहायचे. कॅप्टन, या 2 ओव्हर नंतर तुमचा टॉस असेल. चौथ्या षटकानंतर आपण येऊन इथे असं नसतं वा, हरकत नाही. हेमंत ठाकूर, जी कामगिरी या अगोदरच्या दोन्ही गोलंदाजांनी केली त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आणि प्रतीक पाटीलला ठोकायचे चौकार आणि षटकार. आडव्या बॅटने आपण पाहतोय हलक्या हाताने लॉंगनला बॉलला खेळून काढले प्रतीक पाटीलने. पहिला बॉल या ओव्हरचा रन मिळाली सिंगलने धावफलक पुढे सरत आहे. 5 ओव्हरची मॅच, कमीत कमी 50+ धावा तरी धावफलकावर असायला हवा. क्रीडांगण तुम्ही पाहताय, ठाणकेश्वर मैदान, भेंडकळ उरण, वेगवान अशी आउटफील्ड आहे. 81 धावांचा उच्चांक आहे या स्पर्धेमध्ये. इथे फटका फसलाय पूर्णपणे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज हेमंत ठाकूर आणि संघर्ष जयंत पाटीलचा इथे समाप्त. चौथा धक्का आयांश 11 बोकडविरा टीमला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अगोदर शफल झाले होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फलंदाज व्यवस्थित कनेक्ट नाही झाला. बॉल गेला तो अगदी शॉर्ट फाईन लेगला. धाव मिळाली ती 1. 22 धावा, 22 रन्स. संघर्ष सध्या सुरू आहे. आयांश 11 बोकडविरा टीमचा टॉस त्यांच्या बाजूने राहिला नाही. फलंदाजी त्यांच्या वाटेला आली. त्यानंतर कोणताही फलंदाज जास्त काळ तग धरू शकला नाही आणि शेवटचा 1 बॉल इथे येणं बाकी. चौथं षटक प्रगतीपथावर असताना हेमंत ठाकूर, काय षटक पाहायला मिळालंय. आतमध्ये वळवला बॉलला, टप्पा पडल्यानंतर अगदी चेस लाईनवर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 धावा 1 विकेट आणि 4 षटकानंतर स्कोर थांबलाय तो 22 या आकड्यावर. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील. पियुषचा पहिला बॉल बॅकफूट वरनं चांगला ड्राईव्ह केलाय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान चांगलं ताळमेळ, चांगलं कम्युनिकेशन. 2 धावा अतिशय महत्वपूर्ण. स्नोबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 9+2 धावा मिळतील या 3 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे चांगली संधी असेल थोडासा मोमेंटम इथे प्राप्त करण्यासाठी फलंदाजाकडे. पियुष तो शेवटचं षटक. 9+2 अशा 3 धावा मिळाल्या. 25 धावा 25. फ्री हिटचा बॉल फुल टॉस टाकलाय, लॉफ केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय, सीमा पार, षटकार. ओ नो बॉल. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळतोय आणि 1 मोर फ्री हिट बॉल. मोमेंटम गेन झालाय. षटकाराने भरपूर उलथा पालत स्कोर कार्ड वर केली आणि डगआउट मध्ये थोडंसं नवचैतन्याचं वातावरण आयान शिलवण बोकडवेलाचे आपल्याला पाहायला मिळालं. 32 धावा 32 रन्स. शेवटचं षटक आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणार फ्री हिटचा बॉल होता या अगोदर ज्यावर आला तो दमदार षटकार आणि 1 सेकंड फ्री हिट इथे पाहायला मिळेल आपल्याला. पियुष थळी स्लॉगचं षटक हाताळताना थोडासा दबावही राहतो कारण त्या गोलंदाजाला माहिती आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज चान्स घ्यायला जातो. आणि आता फ्री हिटचा बॉल असताना काय रणनीती राहील भुवनेश्वर बोरे टीमची आणि पियुषची. सामना करतोय साजन पाटील. लोअर फुल टॉस बॉल अगदी एक पाय वाकवलाय, बॉलला हवेत फेकलाय आणि खेळाडू बनतोय फक्त प्रेक्षक. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साजन पाटीलच्या बॅटमधून अजून एक धमाका, षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या आपण पाहतोय खर तर मुख्य प्रणेत्या ज्या आहेत सरपंच चषक 2025 सौभाग्यवती मंजिता ताई मिलिंद पाटील यांच्यावर हे संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. स्कोर पुढे सरकला. 2 षटकार आले. 38 धावा 38 रन्स आणि साजन पाटीलने धनानं सोडलं हे क्रीडांगण. पियुष थळी पुनरागमन करण्यासाठी सज्ज या पुढच्या बॉलवर. हो शफल झाले होते अगोदरच. गुडलँड स्पॉटवरचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. पंचांकडे लाऊड अपील केली गेली. पंचांचा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली रनआउट साठी की दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही. पंच
अगोदर वाईड वर चौकार, इथे आला बीमर, मोफतच्या धावा, स्कोर पुढे सरकला 45. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे पहिल्या 4 षटकामध्ये जे कमावलं ते शेवटच्या षटकामध्ये गमावलं ते भुवनेश्वर बोरी टीमने. पियुष थळी थोडासा इथे सल्ला मसलत केली जाईल, डिस्कशन केलं जाईल, कान मंत्र दिला जाईल. आता थोडस फास्ट खेळा ही देखील विनंती असेल. धावसंख्या 45, 45 रन्स. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल या बॉल नंतर. बीमर हाताळला. पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. औष्टिकच्या भरपूर बाहेर. स्कोर पुढे सरकतोय 46 धावा, 46 रन्स. आपण चर्चा करू तर 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल का, मात्र तो प्रयत्न आता यशस्वी होतोय कारण पियुष कडनं झाल्यात भरपूर चुका. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. फ्री हिट अजूनही आपण पाहतो सुरू राहील. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला थोडीशी खराब फिल्डिंग. बॅकअप पोहोचलं नाहीये स्वतःचाच. आपण पाहतोय स्वतःच क्षेत्ररक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलाय. धावा 2 ने पुढे सरकत असताना 48 धावा, 48 रन्स. 5 विकेट अजूनही गमावलेत. त्यानंतर आपण पाहतोय जबरदस्त भागीदारी साजनची आणि प्रत्येकची झाली. त्यानंतर सिद्धेश आलाय, मात्र साजनने चांगली झुंज दिली आहे. यावेळेस मात्र अगदी शरीरापासून थोडासा दूर खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय. दुसरीचा प्रयत्न होत असताना पुन्हा चांगली लँडिंग बिटवीन द विकेट आणि पुन्हा 2 धावा आपण पाहतोय अगदी सुंदररित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या झाली ती 50 आणि एका बॉलचा खेळ अजूनही असेल बाकी. सांघिक अर्धशतक लागलंय ते आयांश 11 बोकडविरा टीमचं. सुरुवातीला पडझड झाली, भुवनेश्वर बोरेट संघाचं वर्चस्व, मात्र पियुषचं षटक भरपूर महागडं धावसंख्येच्या बाबतीमध्ये ठरलं ते बोरी टीम साठी. हो, इथे फटका फसलाय. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतील लॉंग ऑन वरून आणि शेवटच्या बॉलवर विकेट गमावली. विकेट प्राप्त केली पियुषने. 50 धावा, 51चं लक्ष भुवनेश्वर बोरी टीम समोर.
थँक्यू, धन्यवाद. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये युवराज माली मराठीचे अतिशय गोड आणि शांत स्वभावाचे नम्र असे समालोचक ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये मात्र जोडला गेलाय. युवराजचा आपण करतोय वेलकम आणि उमंग या संपूर्ण स्पर्धेची संपूर्ण खरं तर मी म्हणेन निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणून जी भूमिका सांभाळत असताना त्यांचे आपण कौतुक करूया. आमच्या समवेत गुणलेखक नव्यानं जोडले गेलेत. तनिष घरत तुमचेही वेलकम असणार आहे. आपण पाहताय सरपंच चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट अर्थातच रजनी क्रिकेटची रंगारंग ही स्पर्धा एन्जॉय करत असताना पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या बॅटनं उभारली ती 50, 2 धावा पॅनल्टीच्या आणि त्याच्यामध्ये एकूण नव्यानं समीकरण उभं राहिलं ते 53 धावांचं आणि हे 53 धावांचं टार्गेट इथं चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 फलंदाज बॅटिंग करण्यासाठी भुवनेश्वर बोरी या संघाचे पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये उतरतील. आणि खरं तर या 2 टीम्सचा आपण उल्लेख करायचा झाला गेले कित्येक वर्ष एकमेकांसमवेत एकमेकांच्या विरोधात सातत्यानं आपल्या या पंचक्रोशीमध्ये खेळ करत असताना एकमेकांचे प्लस पॉईंट्स त्यांना ठाऊक आहेत आणि एकमेकांचा खेळही त्यांना ठाऊक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर का बघितलं गेलं तर जरूर आपण पाहताय चला खेळ सुरू करायचा आहे. डीजे मास्तर थोडा आवाज द्या, थोडा इफेक्ट दा, हलका इफेक्ट दा, हलका. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. थँक्यू थँक्यू. सो करूया आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष मनस्वी स्वागत. आपण पाहताय सरपंच चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील आणि यांच्या नावाने या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन कुशल आणि कल्पक नेतृत्व ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय मिलिंद दादा पाटील युवा. आणि युवा म्हटलं की मग अनेक युवक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जोडले गेलेत आणि युवकांची ताकद आणि या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन यशस्वी या स्पर्धेचं एक आपण नाईट रजनी क्रिकेटचं आयोजन आपण घेऊन आले. 4 दिवसांचा 4 रात्रीचा हा सोहळा 3ऱ्या रात्रीमध्ये खेळायला आपण करतोय प्रारंभ आणि पहिल्या मॅचमध्ये दुसरी इथे मात्र इनिंग सुरू होत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले. त्या अर्थातच मगाशी ज्याच्या आपण पाहिली फलंदाजी मधली धमाल तो आता गोलंदाजीमध्ये करेल का कमाल. नाव आहे साजन पाटील. पहिलाच बॉल, हाऊ इज दॅट, इज अप, हिला अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज डिक्लेअर्ड इज आउट. अ मॅग्निफिसंट स्टार्ट. साजन पाटीलचा आज दिवस आहे, आज रात्र आहे. त्याची बॅटिंग केली, षटकार लगावले आणि आता गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर ड्रीम बॉल हाताला आणि पहिली गोल्डन विकेट मॅच मध्ये फलंदाज बॅट्समन विवेक पाटील बॅक टू डगआउट. डीजे थँक्यू. नाही, नक्कीच आपण टेक्निकल बग फिक्स केलाय आणि रिव्ह्यू तुम्हाला घेता येईल. पंचांना जर का एखादा डिप्लोमॅटिक डिसिजन जर का आढळला तर ते रेफर करू शकतात. आणि ऑनफिल्ड खेळाडूला जर का एखादा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर बिमर आणि वाईटसाठी ते जरूर, बिमर आणि रनआउटसाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. असा नियम या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, पुढे टाकला खोल डप्प्याचा बॉल, ड्रिल केला, हलक्या हाताने फक्त टॅप केला बॉलला. डिफेन्सिव्ह संरक्षणात्मक पवित्रा. क्रिकेटमध्ये संयमाला फार महत्व आहे. मगाशी युवराजनं तेच सांगितलं.
पहिले फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर साजन आला. साजननं पहिलं बॉल ढकलून दिले, वेट केलं, त्यानंतर मग जे आक्रमण केलं ना की मग नंतर 9 बॉल आले आणि मग मॅच फिरली. धावसंख्या फक्त 30 होती, 22 होती 4 षटकांच्या अखेरीस. अंतिमच्या टप्प्यामध्ये तब्बल धावा आल्या 28 आणि जर का आपण बघितलं गेलं तर एकूण धावसंख्येचा आलेख 53 उभारला. इनसाइड एज लागलाय, बाल बचावले. लेग गलीमध्ये होते फिल्डर बिहाइंड द विकेट. जरूर आपण पाहिलंय डॉट बॉल येईल, डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवर प्रेशर, दबाव थोडासा वाढत चाललाय. आणि खेळ आहे ना हा क्रिकेटचा, जिथे मात्र तुम्हाला दबावाला झुगारून खेळ करावा लागतो. रात्रीचं क्रिकेट आहे, विद्युत रोषणाई, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, चमचम चमकणारा तो चंद्र. ओ इथे फिरून मारायचं होतं. आता मात्र इंटेन्सिटी वाढली आहे, ऊर्जा वाढली आहे, कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आता दमखम वाढलाय आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित झालाय. बोकडवीरा आयांश 11 बॅटिंग करत असताना पहिली पडझड झाली, त्यानंतर थोडंसं सावरलं. आणि क्रिकेटचं हे गमक आहे, क्रिकेटमध्ये संधी मिळत असते, ती निर्माण करावी लागते तुम्हाला. ओ अनप्लेबल हाही बॉल होता, परंतु अगेन आपण पाहतो डिफेन्सिव्ह पवित्रा पुन्हा एकदा सन्मान दिला या चेंडूला. एकदा मिळणार जरूर. 1 धावसंख्या पुढे जात असताना आमचे तनेश घरत आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे ती आत्तापर्यंत चेंडू फेकले गेले ते 5 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. समोर बहिरी देव, खरं तर मंदिर अगदी मागच्या बाजूला आपल्याला ठाणकेश्वरचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि फिरवून मारलं या बॉलला. बॉल भिरकावून दिलाय ताकदीनं, टायमिंगनं, प्लेसमेंट अप्रतिम आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळाले कुमारच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. बॅटिंग करणारी टीम बोरी या टीमसाठी येईल पहिला चौकार. रणसंख्या पोहोचेल ती आफ्टर 1 एक बाद 6. थँक्यू. फार चांगलं शब्दरूप आणि ध्वनिफीत आपल्याला ऐकायला मिळते आणि चांगली अकॉस्टिक साऊंड सिस्टीम. आज आमच्या समेत, आम्ही त्यांच्या समेत आहोत, आमचे युवराज माली आणि उमंग भुईर, आमचे 2 समालोचक या संपूर्ण स्पर्धेला आज खरं तर ॲज ऑफिशियल समालोचक म्हणून कॉमेंट्री बॉक्स आणि ही जबाबदारी सांभाळतील. पंच म्हणून पुण्याच्या आपल्याला पाहायला मिळतील परेश पाटील सर आणि शरद म्हात्रे सर. पुन्हा एकदा भेंडकल गावातील 2 नामांकित पंच. गुणलेखक आमचे तनिष घरत आणि संपूर्ण ही साऊंड सिस्टीम, हा शामियाना, हे स्टेज, हे भव्यदिव्य व्यासपीठ आणि हे झगमगाट आपण पाहताय ना, ही झगमगाट आहे ते आपण पाहताय. विशेष डेकोरेटर्स, डीजे अँड साऊंड सिस्टीम्सचे प्रॉपरायटर आमचे मित्र विशेष, स्वतः ॲज ऑपरेट करत असताना. पुढ्यात टाकला बॉल, खरं तर कट करायचं होतं बॉलला. मी म्हणेन गले आणि कव्हर पॉईंटमधनं मागच्या बाजूला गॅप साधायची होती, परंतु ती गॅप साधता आली नाहीये. असे फटके जर का तुम्हाला सचवायचे असतील तर थोडं नी बेंड करावं लागेल. ब्लेड आहे ना, ती जी बॅट आहे तुमच्या हातामध्ये, तिला थोडी क्रॉस खेळावी लागेल आणि लेट तुम्हाला खेळावं लागेल. तुम्ही जितकं लेट खेळाल तितकं खरं तर मी म्हणेन तुम्हाला गॅप साधण्यामध्ये यश मिळणार. सचिन रमेश तेंडुलकर सरांचे अनेक फटके आपण पाहिले असतील. ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह, कलात्मक स्ट्रोक ताकदीच्या साह्यानं आणि चमचमत्या प्रकाशाला इथं मात्र छेदत भेदत गेला बॉल सीमारेषा पार आणि येईल पहिला षटकार. होनेश्वर बोरी या टीमसाठी सरपंच चषक षटकार. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय परेश पाटील सर. तर नक्कीच परेश पाटील सरांनी जर आपण अग्लवेग नृत्य करून षटकार चौकारची जर शैली प्रस्थापित केली तर त्यांच्या आणि नृत्य आविष्कार जर केलं तर नक्कीच बक्षिसाची पायरी पंचांवर देखील पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या दिशेनं कॉम्बॉक्समध्ये.
स्कूप केल्या बॉलला, इम्प्रोवाइज केलं. यावेळेला मात्र लेग गलीमधनं बॉल गेला डिफाईन लेग रिझन मध्ये आणि येईल अजून एक शैलीदार साहसी धाडसी चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुवीतच्या बॅटमधनं अजून एक चौकार. डीजे क्रीडांगणे आणि रणांगणे खरं तर इन फेम खेळाडू ध्रुवीत मात्रे. यावेळेला कट करायचं होतं. जलद गती बॉल वाईड यॉर्क हाताला आहे. त्याच्या धाटणीतला हा त्याचा स्टॉक बॉल आहे. इथे मात्र येईल डॉट बॉल. साहिल आपल्याला पाहायला मिळतील. साहिलनं मी म्हणेन या षटकामध्ये जरी 10 धावा खर्च केल्या असल्या तरी सुद्धा इथे मात्र ते विकेटच्या शोधामध्ये असतील. ध्रुवीत मात्रेची विकेट आणि त्या विकेटच्या शोधात गोलंदाजी करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा ध्रुवीत आपली गुणवत्ता सादर करतोय. वेट केला, वॉच केला, यावेळेला पंच केला. बॉल गेला ऑन साईडला डीप काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये. बॉल उचलला मॅकनं. अगदी पहा ही थ्रो. मनगटातली ताकद, व्रिस्ट फोरआर्म स्ट्रॉंग आहेत या क्षेत्ररक्षकाचे. ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तुम्हाला जेव्हा तुमचा टीमचा कॅप्टन जेव्हा तैनात करत असतो तेव्हा तुमच्याकडे स्ट्रॉंग फोरआर्म असणं गरजेचं आहे. चेंडूवरची नजर, चेंडूला पकडणं, उचलणं, फेकणं या काही गोष्टी असतात ना, या अगदी तुम्हाला क्विक रिफ्लेक्समध्ये कराव्या लागतात आणि ते करणं हे संघाच्या खरं तर मी म्हणेन ॲडव्हान्टेज होत असतं. आणि ही ॲडव्हान्टेज मिळत असताना ॲज अ फिल्डिंग युनिट एक चांगलं फिल्डिंगचं मी म्हणेन प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. टीम बोकडविरा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल असणार आहे P2 मध्ये. कट केला बॉल. यावेळेला गॅप साधली आहे. कलात्मक स्ट्रोक. टायमिंग चांगलं जुळलंय. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि बॉल फरार होईल. डीप थर्डमॅन रिझन मध्ये येईल. हा अजून एक चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. कुमार आणि कुमारच्या बॅटमधनं लेट कट लेट खेळले परंतु थेट गेला बॉल. सीमारेषा पार मिळतील. धावा 4 रणसंख्या पोहोचली आहे ती 21 या आकड्यावर 21. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. आक्रमण होईल का? पहिला बॉल इथे मात्र नक्कीच काली आम्ही म्हटलं प्रत्येक मिस झालेला बॉल हा वाईड नसतो. प्रत्येक हुकलेला हा बॉल वाईड नसतो. फलंदाजाचा मानस पंचांकडे अपील झाली परंतु पंच तटस्थ सांगतायत की बॉल अगदी मिडल स्टंपच्या वरून गेलाय आणि येईल हा डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुवीत म्हात्रे त्याच्या ताकदीचं प्रदर्शन. धावा मिळतील. 6 रणसंख्या पोहोचेल ती 27 या आकड्यावर. दूरवर अणुबॉम्बचा स्फोट व्हावा आणि त्याचा आवाज आपल्या श्रुतीपटलावर यावा इतकी ताकद आणि ते टायमिंग जुळलं होतं. आणि बॅट अँड बॉल मध्ये जो आवाज जो श्रुतीपटलावर आला ना, कडक फटका षटकार आलाय. धावसंख्येच्या समीप जात असताना एकूण धावसंख्या झाली. अर्धा पल्ला पार केला. एकूण धावसंख्या 27. पहिल्यांदाच ठरवलं प्रीमिडिएटेड स्ट्रोक. चुकीचं शॉट सिलेक्शन. झेल इथं टिपला जाईल. जिथे जिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा संयम ढासळला, जिथे जिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची एकाग्रता भंग झाली तिथे तिथे मात्र विकेट पडणार. फलंदाज मोठा फलंदाज ध्रुवीत मात्र बॅक टू डगआउट. बॅट्समन क्रमांक 2 इथे मात्र ध्रुवीत बाद झाला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2 बाद 27.
बॅट्समन बाद झालेत. ध्रुवित म्हात्रेनं या इनिंग मध्ये 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल्स लगावले. एकूण धावसंख्या 18 त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हलवार पद्धतीनं फक्त दिशा दिली बॉलला. एकदा मिळा कल्पेश गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट सिंगल. 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल. 28 या आकड्यावर आमचे गुणलेखक फार छान आहे. गुणसंख्या लेखक आम्हाला प्रत्येक एका चेंडूचं खरं तर अपडेट देत असताना, प्रत्येक एका धावेचं अपडेट देत असताना, प्रत्येक एका हालचालीचं अपडेट देत असताना आमचे बंधू तनिष घरत आम्हाला सहाय्य करत असताना त्यांचेही आम्ही खरं तर आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. एकूण 53 काढायचे आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 29. 28 14 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल सध्या परिस्थिती. आजचा मॅच मात्र अजूनही समसमान आहे. ड्राईव्ह केला बॉल, वेट वॉच अँड स्लॉक स्वेप केलाय. बॉलला येऊ दिला आणि नंतर बॅट फिरली आहे. 7 क्रमांकाची जर्सी महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं बॉलला उडवलाय आणि मिळेल अगदी आपण पाहताय 6 धावांचा मोहर उमटवलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील कुमार. रणसंख्या पोहोचेल 34 या आकड्यावर. डीजे काढायचे ते अजूनही 13 चेंडूमध्ये 19 धावा. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, एज लागला, बॉल गेला बरोबर 30 सर्कल क्रॉस होईल, जाईल बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर येतील काऊ कॉर्नर टू 30 सर्कल. तोवर मात्र धावा कंप्लीट होईल. 1 मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जातील. तुमचा मेसेज तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचू शकता. तो मेसेज ते हँड ओव्हर करतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35. आता जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अकॉस्टिक साऊंड सिस्टम आणि आमचे डीजे मास्टर त्यांची बोटांवरची जादू सादर करत असताना विशेष आयांश 11 बोकडविरा संघ मैदानाच्या आतमध्ये डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मात्र खेळ करत असताना इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 18 धावा आणि मॅचला एन्जॉय करतायत. ज्यांनी आमच्या आवाजाला नेहमी पसंती दिली आहे बोकडविरा गावातील आमचे प्रतिष्ठा पाटील खरं तर या मॅचला एन्जॉय करत असताना आपण पाहताय सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील रजनी स्पर्धा फिरून मारला. या बॉलला बॉल गेला बरोबर डीप मिड विकेट रिझन मध्ये. 2 फिल्डर येतील, बॉलला उचलून फेकून देतील. तोवर या धावा कंप्लीट होतील किती तर 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 37 या आकड्यावर. उर्वरित इक्वेशन आता समीप होत असताना 11 चेंडू आणि 16 धावा. मॅच मात्र क्लोज होतीये. कोणत्याही समीक्षकाला तुम्ही जर का विचारलं मॅच तुम्हाला कशी हवी आहे, आमच्या गुणलेखकाला आम्ही जर का विचारलं तुम्हाला मॅच कशी हवी आहे, तर ते सांगतील की बॉल आणि बॅट याच्यामधलं जे अंतर आहे ते तितकं कमी तितकी मॅच क्लोज एन्काउंटर होईल आणि प्रत्येकाला क्लोज एन्काउंटर हवं असतं. मॅच अटीतटीची व्हायला पाहिजे. चॉप केला बॉलला जरूर आपण पाहतो थिक एज ब्लेड फटका लागलाय. बॉल गेला डीप पॉइंट रिझन मध्ये. एकदा मिळणार जरूर. रणसंख्या 1 ने पुढे जाईल. आता 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये आता फक्त 5चं अंतर आहे.
10 चेंडू 15 धावा. कालचे सामने आपण पाहिले, तब्बल 79 धावा 4 षटकांमध्ये चेस होताना आपल्याला पाहायला मिळाला. 48 धावा काल आपण डिफेन्स होताना पाहायला मिळाल्या. ही विकेट आहे, ही विकेट न्यूट्रल आहे, जिथे आपण पाहतो जो उत्तम खेळ करेल त्याला ही विकेट साथ देईल, जो बेस देईल तो जिंकेल. ड्राइव्ह केलं, बॉल हव्यामध्ये, टायमिंग चांगलं जुळलंय आणि बॉल फरार होईल. ताकदीच्या साह्याने लगावलेला हा षटकार, जिथे टायमिंग प्रॉपर जमलंय आणि मिळतील धावा 6. आणि या मॅचला अजून क्लोज नेत असताना बॅटिंग करणारी टीम आणि बॅटो आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन कुमार आणि कल्पेशच्या बॅटमधनं आला हा षटकार. प्रसाद दादा यांचं शुभांकर पाहायला मिळतोय. प्रसाद दादा गावठण आपल्या देखील हार्दिक स्वागत असेल. सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत सहर्ष स्वागत. शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन, बुद्धी आहे त्या बुद्धीच्या चातुर्याचं प्रदर्शन. बेधडक सुरुवात, आक्रमण जसे आले मैदानाच्या आतमध्ये कल्पेश त्यानं षटकार लगावला. मॅचला मी म्हणेन इथे मात्र क्लिअर करत असताना जवळ मी म्हणेन मॅच मध्ये घुसखोरी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम होनेश्वर बोरी. गोलंदाजी चांगली करावी लागेल, क्विकर क्लेवर बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. इथे मात्र हा बॉल जरूर आपण पाहताय, वाईट यॉर्क फेकला गेला, पंचांचा इशारा येईल. 22चा इक्वेशन आहे, 8 चेंडू आणि 8 धावा. रन बॉल वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, फक्त बीमर आणि रन आउट साठी तुम्हाला बीमर खरं तर रिव्ह्यू घेण्याची मुभा असणार आहे. ही फॅसिलिटी, ही प्रोव्हिजन, हे ऍडव्हान्टेज, हे प्रिव्हिलेज आहे. टेक्निकल टीमचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज मिस्टर हर्षल. मॅचचे चित्र इथं आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. हा चौकार येईल की मिळतील धावा 2. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. कल्पेश आणि कुमार या 2 फलंदाजांमध्ये. के फॉर कल्पेश, के फॉर कुमार, एकाच समराशीतील 2 खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय हर्षल. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. रणसंख्या आता 7 चेंडू आणि 7 असं इक्वेशन आलंय. इथे मात्र अजून या 7 चेंडू आणि 6 धावा असं इक्वेशन आलंय. सोपं झालंय समीकरण. सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठे घाई नाही, गडबड नाहीये, अगदी रिलॅक्स माइंडनं चांगला इंटेंट फलंदाजांचा कल्पेश आणि कुमार. होनेश्वर बोरी इथे मात्र हा चांगला क्वालिटी बॉल. विकेट किपर जरी चूक केली तरी सुद्धा हा येईल डॉट बॉल. 6 चेंडू आणि 6 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू खरं तर खेळ करत असताना कल्पेश आणि कुमार, आणि त्यांना मात्र शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज प्राचारण केलं जाईल या मॅचचं चित्र अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. तत्पूर्वी इक्वेशन काय म्हणतंय, तर इक्वेशन म्हणतंय 6 चेंडू आणि 6 धावा. बॅटिंग करणारी टीम होनेश्वर बोरी आणि गोलंदाजी करत असताना टीम आयन शिलेवन बोकडविरा. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कुमार समोर गोलंदाज आहे. शेवटचं अंतिम अखेर निर्माणीचे फायनल 6 चेंडू. जसं शंख फुंकलं पहिल्याच बॉलपासून आक्रमण झालं आणि मॅच मध्ये आता इक्वेशन आले 6ला 6. इथे फिरून मारलाय बॉल, का चांगला कनेक्ट झालाय आणि टायमिंग क्लास जुळलंय. सेन्सिबल बॅटिंग आणि धावा मिळतील पहिल्याच बॉलवर 4 आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि फक्त 2 ची गरज. डीजे
2 ओ बॅकफूट डिफेन्स केलाय आणि इथे पहा डोक्याचा वापर, बुद्धी चातुर्याचा वापर, संयम, त्या संयमाचा वापर आणि काय टेम्परमेंटनं काय सेन्सिबल क्रिकेट खेळ केलाय. मेरिटनुसार खेळ करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याची बॅटिंग आपण पाहिली, नाव आहे कुमार, नाव आहे कल्पेश. या 2 खेळाडूंच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये ध्रुवीतनं चांगली स्टार्ट करून दिली आणि मॅच मात्र जिंकत असताना टीम भुवनेश्वर बोरी या टीमचं करूया आपण अभिनंदन आणि बोकडविरा आयान शिलेवन या टीमला देऊया आपण पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचे हिरो आमचे तनिष घरत आम्हाला अपडेट करतील.